Hello dear students, welcome to MVP's online learning program. Dear students, our MVP Sarchitnis ma'am, respected Srimati Nilima Tai Pawar, who decide to give online education to all of you at your home so that you can get a proper education, and this program is conducted. Our school headmistress, Sau Jyoti Jaikumar Pawar, directed us for all this program. Myself, Srimati Archana Suresh Rao Ahir, Assistant Teacher at Abhinav Balikas Mandir, Uttam Nagar. Learning Environmental Studies from Standard 4th. And today we are going to learn lesson number 10. Clothes. म्हणजे काय? कपडे. In that part 1, page number 61 and 62. Which points to be learned today? कोणते पॉइंट आपण आज बघणार आहोत? तर बघा. पॉइंट नंबर 1, weaving and making clothes. कपडे विणणे आणि बनविणे. सेकंड, टाइप्स ऑफ क्लोथ्स. म्हणजे कपड्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. अँड थर्ड वन इज मटेरियल यूज फॉर क्लोथ मेकिंग. म्हणजे कपडे बनवण्यासाठी कोणते साहित्य काय वापरलं जातं, हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. डिअर स्टुडंट्स, वी हॅव लर्न क्लॉथ्स आर आवर बेसिक नीड. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही आपली मूलभूत गरज आहे. मग प्रत्येक माणसाला कपडे हे आवश्यक असतात. मग ते कपडे बनतात कसे याची आपल्याला उत्सुकता असते. सो लेट्स स्टार्ट. फॉर दॅट यू हॅव टू डू वन एक्सपेरिमेंट. व्हॉट देन? लेट्स सी. डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. आणि तुम्ही तुमच्या ते जे ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणार आहात त्याची वहीमध्ये नोंद करायची आहे. मग काय ऍक्टिव्हिटी करायची तर बघा. टेक अ piece of cloth and observe it under a magnifying glass. Magnifying glass means what? भिंग. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भिंग असतो बघा. एखादी वस्तू अशी मोठी दिसते त्याच्यामध्ये. मग बघा आता ह्या अशा पद्धतीचा हा भिंग असतो. तर तुम्ही काय करायचंय, एक कपडा असा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्याचं त्या कपड्याखाली निरीक्षण करायचंय. मग ते निरीक्षण केल्यावर व्हॉट डू यू सी? इथे बघा तुम्हाला काहीतरी दिसतंय. त्या भिंगाखाली जर तुम्ही निरीक्षण केलं तर तिथे धागे दिसत आहेत. अजून बघा पुढे काय करायचंय. स्टडी अ सॅक क्लोजली. सॅक म्हणजे गोणी. गोण असते, पोतं जे असतं आपलं. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? मग ती कशी बनलेली आहे तुम्ही बघू शकता का? बघा अशी गोणी असते बघा आपल्याकडे. काच सुतळीची असते ती गोणी, किंवा दुसरी पण प्लॅस्टिकची गोणी पाहिली तर ती कशी बनलेली असते तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आहे. अजून काय करायचंय बघा. विजिट टेलर. टेलरला विजिट द्यायची. माहिती तुम्हाला टेलर म्हणजे काय? कपडे शिवणारा जो व्यक्ती असतो, शिंपी, त्याला आपण टेलर असे म्हणतो. फॉर स्टिचिंग क्लोथ्स म्हणजे कपडे शिवण्यासाठी तो आधी काय करतो, जे कापड असतं मोठं एकसारखं ते कापतो, त्याचे तुकडे तुकडे करतो. कट्स क्लोथ म्हणजे कापतो. आणि मग त्याच्याकडून तुम्ही एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे कपड्याचा, जो त्याला लागत नाहीये. नाही तर मग काय, त्या कपड्यांमध्ये उरलेला नको असलेला कपडा घ्या. बघा हा टेलर जो आहे तो कपडे हे अशा पद्धतीने कापत असतो आणि शिवत असतो मोजून वगैरे. मग तुम्ही काय करा, असा एखादा जर कपडा घेतला तर त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचंय. की काय निरीक्षण? व्हॉट डू यू सी ॲट इट्स एजेस. त्याच्या ज्या एजेस आहे, एजेस म्हणजे काय, कडा. आपण शिकलोय मॅथ्स मध्ये एजेस म्हणजे कडा. तर त्या एजेसला बघा तुम्हाला काय दिसतंय, नीट निरीक्षण करा. काय दिसतंय बरं इथे? व्हॉट डू यू सी? हिअर आर सम थ्रेड्स. तिथे काही धागे तुम्हाला दिसत आहेत. यू विल सी दॅट द क्लोथ ऑर अ फॅब्रिक. क्लोथ म्हणजे कपडा, फॅब्रिक म्हणजे पण कपडा. is made by intertwining. Intertwining means what? Intertwining म्हणजे गुंफणे. हे जे धागे आहे ते आडवे उभे एकमेकांमध्ये गुंफले बघा. इकडे असे आडवे आडवे दिसताय, इथे उभे उभे दिसताय. मग ते एकमेकात गुंफलेले आहे.
आणि हे इंटरट्विनिंग थ्रेड्स म्हणजे हे धागे गुंफणे एकमेकांमध्ये टुगेदर एकत्र इज कॉल्ड विविंग. याला काय म्हणतात? विविंग म्हणजे काय? विणणे. त्याला विणणे असं म्हणतात. आपण पाहिलंय विणण्याची कृती. लॉंग थ्रेड्स आर वोवन टुगेदर टू मेक क्लोथ. बघा इथे तुम्हाला ती कृती दिसते बघा. हा एक उभ्या पद्धतीने आणि हे आडवे धागे आहेत. ते एकमेकाच्या जवळ नेऊन नेऊन हळूहळू कपडा हा बनतो. म्हणजे लांब लांब धागे असतात आणि ते अशा पद्धतीने वीव करतात म्हणजे विणतात. वोवन इंटरट्विन करतात आणि अशा पद्धतीने काय बनतो मग? कापड कपडा हा तयार होत असतो. लक्षात आलं का मग तुम्हाला की कशा पद्धतीने कपडा हा बनत असतो? तर तो काही एवढं सोपी कृती आहे का? धागे जे आहे ते धागे आडवे आणि उभे असे एकमेकांमध्ये काय केले जातात? गुंफले जातात. मग हा धागा जो आहे आपण कपडे विणण्यासाठी तो येतो कुठून? तो धागा पण कुठून तरी येत असेल की नाही? मग बघूया आपण. Where does this thread come from? मग हा जो थ्रेड म्हणजे काय? धागा. मग हा थ्रेड जो आहे असे वेगळ्या वेगळ्या रंगांचे असतात किंवा वेगळे वेगळे धागे असतात. मग ते कुठून येतात? मग बघा, टेक अ वॅड ऑफ कॉटन वूल म्हणजे आपल्या कॉटन जे असतं कापूस त्याचा एक बंडल असा एक गठ्ठा घ्या. आपल्या घरामध्ये असतो. पुल इट आयदर साइड टू साइड मेक लॉंग ॲज पॉसिबल. आणि मग त्याला जेवढं लांब बनवता येईल तेवढं लांब तुम्ही बनवा. ले इट ऑन युअर पाम प्रेसिंग इट विथ अदर हँड. आणि ते आपल्या पामवर घ्यायचं आहे. बघा तुमच्या घरी जर आजी असेल किंवा तुम्ही बघा काही आपल्या घरी देवाच्या यासाठी आपण वात करतो बघा. आणि ते हातावर असा तो कापूस घेऊन असा थोडा लांब करतो आणि मग तो आपण मग काय होतं बघा. अशा पद्धतीने कापसाच्या हे लांब लांब वाती तयार होतात. असा हा जो कापूस असतो तो आपण किती ताणला तरी तो लांब लांब होत जातो. एकमेकांमध्ये जुळत जुळत असं लांब वात त्याची तयार होत असते. लक्षात आलं का मग तुम्हाला? मग याचाच उपयोग कुठे होत असतो तर बघूया आपण. यू विल सी व्हॉट द वॅड ऑफ कॉटन गेट ट्विस्टेड इनटू लॉंग वीक. म्हणजे ती जी कॉटनची हे असते ती लॉंग अशी तिची वीक तयार होते बघा. कॉटन वीक अशी मोठी वात तयार होते. पिळत 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 किती पण मोठी तुम्ही करू शकतात. एकमेकात ते कापूस गुंफत गुंफत ट्विस्ट करून त्याला ट्विस्ट म्हणजे काय असं त्याला गोल गोल फिरवून गोलाकार करून अशी लॉंग वीक आपण त्याची बनवू शकतो. मग हे फक्त हातावर एवढे लांब धागे बनवणं शक्य आहे का? नाही. मग पूर्वीच्या काळी ह्या कापसापासून धागे बनवण्यासाठी अर्लियर म्हणजे खूप पूर्वी अ स्पिनिंग व्हील वॉज यूज टू ड्रॉन यार्न फ्रॉम कॉटन. यार्न म्हणजे काय? धागा. यार्न म्हणजे सुद्धा काय? धागा. आणि कापूस जो आहे तो पिंजून आणि तो कापसापासून हे जे चरखा असायचा बघा या चरख्यावर तो सूत कताई केली जायची. म्हणजे इथे ते कापूस टाकून अशा पद्धतीने धागा हा काढला जायचा. याला स्पिनिंग व्हील असं म्हणतात म्हणजे चरखा. आणि याच्यावर असे लांब लांब धागे हे काढले जायचे. आणि आता विज्ञान हे विकसित झालेलं आहे. नाउ डेज द सेम प्रोसेस इज कॅरीड आउट ऑन मशीन्स. मग आता हे मशीनवर केलं जातं. अशा पद्धतीने कापूस हा मशीन मध्ये टाकला जातो आणि मोठे मोठे धागे हे तयार होत असतात. आणि मग त्या धाग्यांचा उपयोग कशासाठी होतो बरं? आपण पाहिलं. आपण जे ऑब्झर्वेशन केलं होतं तो जो कपडा होता त्या कपड्यामध्ये इंटरट्विनिंग धागे एकमेकात गुंफून म्हणजे विविंग करून कपड तयार झालं होतं. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की क्लॉथ इज मेड ऑफ कॉटन यार्न. या प्रयोगावरून आपल्या काय लक्षात आलं की क्लॉथ म्हणजे कापड हे कशापासून बनतं? मग कॉटन कापसाच्या जे यार्न म्हणजे जे धागे बनवले जातात त्या धाग्यांना मग रंग दिला जातो आणि काही धागे पांढरे. मग आपल्याला विविध रंगांचे कपडे हे धागे एकमेकात गुंफून हा मिळवला जातो. लक्षात आलं का तुम्हाला सर्वांना? कशा पद्धतीने कापसापासून चरख्याच्या मदतीने पूर्वीच्या काळी किंवा आता मशीनच्या मदतीने मोठे मोठे धागे करून आणि मग त्या धाग्यांना विणून आपण कापड हे बनवत असतो. सो नेक्स्ट वी हॅव टू सी बिसाइड कॉटन्स what other material can be used to make cloth. म्हणजे कॉटन कापूस याच्या ऐवजी अजून काही मटेरियल आहे का?
जे आपण यूज करू शकतो कपडे बनवण्यासाठी की फक्त कॉटनच आहे, मग आपण ते बघूया. इफ वी व्हिजिट अ क्लोथ शॉप, आपण जर एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो, समजा तुम्हाला ड्रेस घ्यायचा असेल किंवा तुमच्या वडिलांना जर काही किंवा आईला साडी घ्यायची असेल आणि आपण त्या दुकानात गेलो, तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचे किती प्रकार दाखवले जातात आणि त्या प्रत्येकाला वेगळं वेगळं नाव असतं. इच टाइप ऑफ क्लोथ हॅव स्पेशल नेम्स. दे आर मेड ऑफ स्पेशल मटेरियल आणि एव्हरी मटेरियल हॅज डिफरंट सोर्स. आणि त्या प्रत्येक मटेरियलला काहीतरी सोर्स आहे, त्याचा स्रोत असतो. जसं कापसापासून कपडा बनवता, मग अजून कशापासून, त्या प्रत्येक नावानुसार किंवा त्या कपड्याचा सोर्स असतो. मग ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वी सी कॉटन क्लोथ. कॉटन क्लोथ आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे कॉमन आहे की कॉटनचे कपडे, आपण सुती कपडे, कापसापासून जे धागा बनवला जातो. मग बघा, अशा पद्धतीने कापूस आणि त्यापासून अशा पद्धतीने विविध शर्ट, साडी, कपडे हे कॉटनचे बनवले जातात. मग हे कॉटन क्लोथ्सला हे कॉटन पासून आपल्याला मिळत असतं. त्यानंतर सेकंड बघा, सिल्क. तुम्हाला माहिती सिल्क म्हणजे काय? मऊ मऊ जो रेशमी धागा असतो बघा, असा एकदम मऊ चमकदार असतो. त्या सिल्क क्लोथ हे अशा पद्धतीने ते अगदी चमकदार असतात बघा, हे सिल्कचा कपडा. मग तो कशापासून मिळतो? मग तर कॉटन तर हे चमकदार नाहीये. मग बघा, जे सिल्क वर्म असतं म्हणजे हा जो किडा असतो, रेशीम किडा, त्या रेशीम किडा जेव्हा आपण शिकलेलो आहोत आपल्या पहिल्या धड्यामध्ये की जे अळी असते, आपण त्याला काय म्हणतो बरं, तुम्ही शिकलेले होता, त्या कॅटरपिलर. मग हा जो कॅटरपिलर आहे त्याचा कोश तयार होतो. अशा पद्धतीने तो कोश तयार केल्यानंतर ते जे धागे तो टाकलेले असतात त्याने ते अतिशय मऊ मुलायम असतात. मग हे जे कुकून असतात, या ककून जे आहे त्या सिल्कवर्मचे ते कोश ते उकळून त्यापासून हे धागे निघतात चमकदार आणि मग हा सिल्कचा कपडा बनवला जातो. बघा, म्हणजे या सिल्क कपड्याचं मटेरियल स्रोत काय आहे, सोर्स काय आहे, तर हा सिल्कवर्म आणि त्याचं जे ककून म्हणजे त्याचं जे कोश असतं त्याच्यात तो राहतो. त्या कोश मध्ये तो जो धागा विणतो ना स्वतःभोवती, तर तो धागा जो असतो तो अतिशय मऊ मुलायम असतो आणि तो अगदी मजबूत असतो आणि हे सिल्क त्यापासून बनवलं जातं. असे दोन पद्धतीचे आपण पाहिले. मग अजून कोणते प्रकार आहे? फक्त कॉटन आणि सिल्क आहे का? नाही, आजकाल तर आपण भरपूर बघतो. मग बघूया वुलन क्लोथ्स. आता बघा, थंडी आलेली आहे, आपण सगळ्यांनी वुलन क्लोथ्स म्हणजे लोकरी कपडे परिधान करायला सुरुवात केलेली आहे. वी हॅव टू वेअर वुलन क्लोथ्स in winter season. Then these types of woolen clothes are there. Different sweaters, caps and all things from wool are. Then these woolen clothes are made by which thing? कशापासून ते बनवलं जातं बरं? Is it from cotton? No. Then what? Then these ships. You have no. These ships are there. म्हणजे ह्या मेंढ्या असतात आणि या मेंढ्या ज्या आहेत त्यांच्या शरीरावर ही जी लोकर असते ती लोकर काढून त्याच्यापासून धागे बनवले जातात. दिस इज व्हॉट? शिप. आणि ह्या शिपच्या ही जी अंगावर लोकर असते ती लोकर काढली जाते आणि मग असे रंगीत रंगीत लोकर बनवली जाते आणि मग त्या लोकरीपासून असे स्वेटर, कॅप्स, मफलर आणि अदर थिंग्स बनवल्या जातात. दिस इज वूल अँड दीज आर वुलन क्लॉथ्स. लक्षात आलं का मग तुम्हाला लोकरी कपडे हे कशा पद्धतीने बनतात? Second, we have to see rayon cloths. Nowadays, there is a rayon is a new cloth. Maximum dresses are what made of rayon. आणि हे जे रेयॉन आहे ते रेयॉनचे कपडे नायलॉनच्या किंवा आपल्या ज्या घरामध्ये नायलॉनच्या दोऱ्या असतात, पिशव्या असतात, असं नायलॉनचं. तर हे जे रेयॉन नायलॉन आहे तर हे कशापासून बनतं? तर रेयॉनचे जे क्लोथ्स जर तुम्ही ऑब्झर्व केले तर आपल्या आई म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपली बहीण असेल तर त्यांचे जे टॉप वगैरे असतील ते मॅक्झिमम रेयॉनचे असतात. मग हा रेयॉनचा जो क्लॉथ्स आहे ते कशापासून बनतं? बघा, टार लाईक मटेरियल. हे टार जे आहे, टार म्हणजे काय? डांबर. तुम्ही रस्ते बनवण्यासाठी पाहिलं असेल, काळं काळं जे डांबर असतं, रस्त्यावर खडी टाकल्यानंतर ती पक्की होण्यासाठी हे डांबर टाकलं जातं. मग ह्या डांबरातल्याच काही भागापासून हे कपडे बनवले जातात. बघा, म्हणजे आपल्याला माहिती होतं का? टार लाईक मटेरियल यातल्याच काही भागातून हे असे रेयॉन क्लॉथ्स हे बनवले जातात.
बघा किती आपल्या व्हरायटी आहे आपल्याला माहिती सुद्धा नाही. त्यानंतर बघा ज्यूट क्लॉथ. ज्यूट नावाचं पण एक कपडा आलेला आहे, ज्यूट क्लॉथ्स. मग हे ज्यूट कसे असतात तर बघा असे जाडसर थोडे असतात. ज्यूटचे भरपूर आपल्याला अवेलेबल आहे. ज्यूटचे शर्ट्स जर तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला ज्यूट कपड्यामध्ये असे शर्ट साडीज अवेलेबल होता. असा थोडा जाडसर असतो तो कपडा आणि ते खादीसारखा वाटतो थोडासा, असा ज्यूटचा कपडा असतो. मग हे ज्यूटचं क्लॉथ्स कशापासून बनवता तर बघा हे ज्यूट प्लांट्स असतात. या ज्यूट प्लांट्सच्या हे जे धागे, त्याच्यातून जे धागे तयार होतात त्याच्या, आणि त्या धाग्यांपासून हे ज्यूट क्लॉथ बनवलं जातं. म्हणजे बघा किती विविधता आहे की आपल्याला असं वाटतं की फक्त कापसापासूनच कपडे तयार होतात, तर नाही. सिल्क वॉर्म, रेशीम किड्यापासून रेशीम तयार होतं. मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते आणि त्यापासून लोकरी कपडे. डांबरासारख्या पदार्थापासून रेयॉन क्लोथ्स, नायलॉनचे सुद्धा वस्तू ते बनवल्या जातात. आणि ज्यूट पद्धतीचा जो कपडा आहे आता भरपूर आपल्याला बघायला मिळतात. मग हे ज्यूट सुद्धा कशापासून बनतं तर या अशा झाडाच्या या असतात लांब लांब आणि त्याचे धागे हे करून ते ज्यूट बनवलं जातं. बघा म्हणजे किती विविधता आहे. Do you understand all these types of clothes and the material used for making these clothes? Do you understand it? Next, what you have to see? Use your brain power. आता तुम्हाला तुमची जरा ताकद, मेंदूची ताकद वापरायची आहे. बघू आता काय प्रश्न आहे. नायलॉन अँड रेयॉन आर मेड ऑफ अ टार लाईक मटेरियल. आपण पाहिलं नायलॉन, रेयॉन हे टार लाईक मटेरियल म्हणजे ह्या डांबरासारख्या पदार्थापासून बनवलं जातं. बट देन व्हॉट इज द सोर्स ऑफ टार? मग हे डांबर कुठून येतं? काहींना प्रश्न पडेल की डांबर काही कुठे आपोआप तयार होतं का, झाडाला लागतं का, जमिनीखाली असतं का, मग कसं काय हे काळं काळं डांबर तयार होतं? तर बघा त्याची पण एक इंटरेस्टिंग माहिती आहे. लेट्स सी. Tar is produced from fossil hydrocarbons such as petroleum. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकलं जातं. हे जे टार आहे, हे डांबर, हे कशापासून बनवता तर बघा आपल्या समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्रामध्ये मुंबईला वगैरे जर तुम्ही पाहिलं तर पेट्रोल, बघा पेट्रोल हे मिळवलं जातं. तर तिथे नैसर्गिक वायू किंवा हे जे अशी केंद्र आहे तर त्या वसई हाय, बॉम्बे हाय, तर तिथे हे जे पेट्रोलियमचे म्हणजे खाणी आहे, जमिनीखाली हे जे फॉसिल हायड्रोकार्बन म्हणजे जे जीव जंतू असतात ते काही जे गाडले गेलेले, तर त्यांच्यापासून असे एक पदार्थ काढला जातो, असं तेलकट ऑइली आणि त्यापासून प्युरिफाय करून मग पेट्रोल आणि डिझेल तयार करतात. आता पेट्रोल आपल्याला पाहिलंय तुम्ही असं थोडंसं लालसर पिवळसर रंगाचं असं दिसतं, पण मुळात जेव्हा ते जमिनी खालून काढलं जातं पेट्रोलचा आधीचा भाग, तो बघा क्रूड ऑइल, ते असं असतं अगदी काळं काळं असतं आणि मग ते शुद्ध केलं जातं प्रक्रिया करून कंपनीमध्ये वगैरे, आणि ते शुद्ध केल्यानंतर हे पेट्रोल अशा पद्धतीने बनतं किंवा डिझेल तयार होतं आणि मग उरलेला जो भाग असतो त्याच्यातला काळपट ते म्हणजे टार लाईक मटेरियल, डांबर. मग ते डांबर असतं आणि मग त्यापासून रस्त्यावर ते वापरलं जातं किंवा अशा पद्धतीने हे नायलॉन रेयॉन बनवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. बघा किती मोठी कृती आहे याच्या मागे. अशा पद्धतीने पेट्रोल डिझेल म्हणजे त्याचं जे मुख्य आहे क्रूड ऑइल म्हणतो आपण त्याला, आणि खनिज तेल, मग ते क्रूड ऑइल जे असतं ते क्रूड ऑइल म्हणजे हे क्रूड ऑइल असतं आणि मग ते क्रूड ऑइल इथून ह्या अशा पद्धतीने मशिनरीज असतात ते काढून ते शुद्ध करून पेट्रोल डिझेल अशा पद्धतीने तयार होतं आणि उरलेला जो भाग असतो तो म्हणजे टार लाईक मटेरियल म्हणजे ते डांबर असतं. म्हणजे बघा लक्षात आलं तुम्हाला की अशा पद्धतीने हे डांबर तयार होत असतं. डू यू अंडरस्टँड हाऊ द टार लाईक मटेरियल मेड अँड फ्रॉम वी गेट नायलॉन ऑर रेयॉन. आणि नायलॉनच्या दोऱ्या आपल्याकडे असतात कपडे बांधण्यासाठी वगैरे, ची दोरी असते जाडसर अशी मऊ मऊ याची, ती नायलॉनची असते. किंवा नायलॉनच्या पिशव्या बाजारासाठी आपण वापरतो. अशा पद्धतीने नायलॉन असतं, रेयॉन पण कपडा वापरला जातो. नेक्स्ट, डू यू नो. आता इथे अजून तुम्हाला काहीतरी माहिती आहे बघा. इन ऑर्डर टू विन इंडिपेंडन्स म्हणजे आपल्या देशाला, फॉर अवर कंट्री, आपल्या भारताला, आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि त्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून
महात्मा गांधी यांनी लोकांची एक मूवमेंट तयार केली, चळवळ सुरू केली आणि ती स्वदेशी चळवळ सुरू केली. ही कॉल्ड अपॉन देम यूज ओनली दोज थिंग दॅट वेअर प्रोड्यूस इन आवर कंट्री. तेव्हा कसं झालं की इंग्रज लोक हे त्यांच्या देशामधून विविध माल घेऊन यायचे आणि तो आपल्या देशात विकायचे. त्यामुळे त्यांची चांगल्या प्रकारे तिथे उत्पादन होऊन त्यांच्या देशाचा विकास होऊ लागला. पण आपल्या देशातले जे काही लघु उद्योग होते, छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक होते, त्यांना पैसे मिळेनासे झाले आणि अशा वेळेस इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी गांधीजींनी स्वदेशी चळवळ सुरू केली होती. आणि मग त्यांनी असं सांगितलं की सर्व वस्तू आपल्या देशात तयार होतील त्याच वापरायच्या. आणि मग अगदी कपडा सुद्धा आपल्या देशातलाच, खादीचा कपडा वापरायचा, कॉटनचा. मग त्याच्यावर मग पूर्वीच्या काळी खादीचेच कपडे होते, असे चरख्यावर वगैरे, म्हणजे बघा चरख्यावर. आणि तेव्हा स्वतः गांधीजी सुद्धा सूतकताई करायचे. त्यांचा चरखा होता आणि त्यावर ते सूतकताई करून स्वतःचेच कपडे तयार करत असत. चरखा मंडल्स वेअर देन एस्टॅब्लिश. आणि मग त्यांनी काय केलं, पूर्ण देशभर नेशन वाईड त्यांनी असे चरखा मंडल हे केले आणि त्यांनी मग सूतकताई करायची आणि कपडा तयार करून त्यांनी मग तो वापरायचा. आणि त्यांनी मेसेज दिला की युजिंग ओनली स्वदेशी गुड्स. गुड्स म्हणजे काय, माल. गुड्स म्हणजे काय, माल. स्वदेशी म्हणजे काय, आपल्या देशातला, स्वदेश, आपल्या देशात तयार होणाराच माल आपण वापरायचा, असं त्यांनी या आपल्या मोहिमेद्वारे सांगितलं. आणि त्यामुळे लोकांमध्ये देशाविषयी प्रेम निर्माण झालं आणि इंग्रजांना पण एक चांगल्या प्रकारे धडा त्याद्वारे शिकवला गेला. नेक्स्ट व्हॉट, मोर इन्फॉर्मेशन आर देअर. क्लोथ्स कॅन बी वोवन इन 2 ways. बघा आपण पाहिलं की कपडे हे धाग्यांमध्ये इंटरट्विन केले जातात, ओ केले जातात. मग ते 2 पद्धतीने. विच 2 ways? Sweaters, cap, etc. are woven with the help of knitting needles at home. स्वेटर, कॅप जे आहे आपण पाहतो आता आपल्याला हिवाळ्यामध्ये, इन विंटर सीझन वी यूज दॅट. दे आर ओवन इन द हेल्प ऑफ निटिंग नीडल्स. बघा अशा नीडल्स असतात. दिस नीडल्स आर देअर. तुम्ही जर पाहिलं असेल तर बऱ्याच जणांची आई पण घरी अशा पद्धतीने स्वेटर विणत असते. तर या नीडल्स ज्या असतात त्यांना लवकर हे करून अशा पद्धतीने स्वेटर, कॅप and other things are woven at the home. Knitting, knitting म्हणजे विणणे. Knitting also is as weaving. Second is what? Handlooms and powerlooms are used to weave cloth on a large scale. Handloom, powerloom म्हणजे काय? Handloom means what? हातमाग. And powerlooms means what? यंत्रमाग. ते सुद्धा वापरले जातात ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर कपडे तयार करायचे असतील तर हे हातावर परवडणार आहे का? तर नाही. तर हँडलूम अँड पॉवरलूम. बघा असे हँडलूम असतात, हाताने ते विणले जाते. बघा इथे तुम्हाला दिसतंय आडवे उभे धागे करून. हे हँडलूम आहे, लाकडेसारखं असं. या हात वापरला जातो. आणि नाउ डेज देअर इज अ बिकॉज ऑफ सायन्स डिफरंट इन्व्हेन्शन्स आर देअर. म्हणजे भरपूर शोध लागलेले आहे आणि त्याच्यामुळे अशा मोठ्या मोठ्या मशिनरीजवर हे कपडे काय केले जातात, विणले जातात. हँडलूम्स, दीज आर हँडलूम्स अँड दीज आर पॉवरलूम्स म्हणजे यंत्रमाग. हे यंत्रमाग म्हणजे हे इलेक्ट्रिक वर चालतं आणि हे हाताच्या मदतीने तयार केलं जातं. लक्षात आलं का तुम्हाला की कपडे विणण्यासाठी सुद्धा अशी 2 पद्धती आहेत. नेक्स्ट, here are hard words and their meanings are there for you. Magnifying glass, भिंग, सॅक, पोते, स्टिच, शिवणे, फॅब्रिक, कापड, इंटरट्विनिंग, गुंफणे, थ्रेड्स, धागे, विविंग, विणणे, वॅड, बंडल, कॉटन, कापूस, यान, धागे, वीक म्हणजे वात, स्पिनिंग व्हील, चरखा, इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य, इस्टॅब्लिश्ड म्हणजे निर्माण केली, नेशन वाईड देशभर, रिजन म्हणजे प्रदेश, सोर्स स्रोत, निटिंग, निटिंग म्हणजे काय, विणणे, हँडलूम्स म्हणजे हातमाग, पॉवरलूम्स मीन्स यंत्रमाग. These are hard words. You have to write it in your notebook with proper way. वाचून मी दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला उच्चार समजणार आहे. छानपैकी स्पेलिंग पाठ करा, त्यांचे अर्थ पाठ करा. नेक्स्ट, there is your favorite exercise is there.
Do you understand all this lesson? So there is exercise. Which are the questions? First of all, answer the following question. Question number 1. From which thing cloth is made? म्हणजे कापड हे कशापासून बनवलं जातं? म्हणजे मुख्य की कपडा बनवण्यासाठी काय लागतं बरं? Answer is cloth is made from yarn. म्हणजे कोणतेही धागेच लागतात. कुठल्या याचे मग? ते सिल्कचे असो, वूलनचे असो किंवा ज्यूट असो, त्याचे धागे बनवले जातात आणि त्या धाग्यांपासून मग कपडा हा बनवला जातो गुंफून. आलं लक्षात? Answer. Question number 2. What does sheep give us? आपल्याला sheep म्हणजे मेंढी काय देते बरं? It is a simple answer. Sheep gives us wool. Sheep हे आपल्याला काय देते? लोकर देते. Question number 3. Who started स्वदेशी movement? स्वदेशी movement कोणी सुरू केली मग? You know very well. महात्मा गांधी started स्वदेशी movement. महात्मा गांधी यांनी स्वदेशी movement सुरू केली. Next. Question number 4. From which material nylon and rayon are made? मग नायलॉन आणि रेयॉन हे कशापासून बनवले जातात? Then answer is nylon and rayon are made of tar-like material. डांबरासारखा जो पदार्थ आहे त्यापासून ते बनवले जातात. Question number 5. What is used to weave cloth on a large scale? मोठ्या प्रमाणावर कपडे विणण्यासाठी काय वापरलं जातं? काय बरं? आठवा तुम्ही, आता सांगितलं होतं तुम्हाला. Answer is handlooms and powerlooms are used to weave clothes on a large scale. हँडलूम आणि पॉवरलूम हे वापरले जातात. हातमाग, यंत्रमाग. नेक्स्ट. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. सत्य किंवा असत्य. चूक फॉल्स. ट्रू बरोबर असं सांगा. फॅब्रिक इज मेड बाय इंटरट्विनिंग थ्रेड्स टुगेदर. फॅब्रिक म्हणजे कपडा. हा कसा बनवला जातो की इंटरट्विनिंग म्हणजे गुंफून, धागे एकमेकात गुंफून बनवला जातो. देन व्हॉट इज द आन्सर? ट्रू. हे ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 2. कॉटन गेट फ्रॉम एनिमल्स. कॉटन हे एनिमल पासून मिळतं. मग कुठून मिळतं बरं? कॉटन कुठे येतो? कापूस तुम्ही पाहिले, कापसाची झाडं असतात. Cotton get from trees. Then this is wrong answer. So answer is false. So dear students, do you understand all this topic? Clothes make how? जे कपडा कसे बनवले जातात, त्यासाठी काय वापरलं जातं. So you have to read the lesson, write these answers and questions in your notebook and study at home. Thank you very much.